वाघमारे। मला अर्थातच आत्ता सध्या आपल्यासोबत फक्त सुषमा अंधारे आहेत, त्यांच्यापासूनच सुरुवात करायची आहे। सुषमाजी, आपण कसं बघता या सगळ्या घडामोडींकडे? कारण बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा 4 वर्षानंतर पुन्हा एकदा बंड घडलंय, पण त्या बंडात देखील कारणं तीच दिली जात आहेत आणि त्यातलं निधीचं कारण हे प्रत्येक खासदारानं अगदी आवर्जून सांगितलं। वेळच्या बंडाची कारणं देताना फार विचारधारा वगैरे सांगितलं जात होतं। अर्थात ते विचारधारेचेही लोक नाहीत हे नंतरच्या काळात स्पष्ट झालेलं आहे। आता या वेळेला कारण देताना त्यांनी निधीचं कारण दिलं, परंतु आभार मानले पाहिजेत सगळ्याच माध्यमांचे की यांचे मुखवटे उतरणारी जी खरीखुरी वास्तवातली आकडेवारी आहे निधीच्या संबंधाने, ती आकडेवारी आपण सगळ्यांनी समोर आणलेली आहे। असलेला निधी ज्या लोकांनी वापरलेला नाही, मग त्यांना एक नवा निधी का हवा आहे आणि कशासाठी हवा आहे? तर हा निधी वगैरे हे सगळं कारण नंतरचं आहे। मुळात हे सगळेच लोक मलाईचे धनी आहेत हे आता एव्हाना लक्षात आले आणि प्रत्येकाची डील वेगळी आहे। मग कोणाची डील पैशाची असेल, कोणाची मंत्रिपदाची असेल, कोणाची कुठल्या तरी कोर्ट खटल्याची असेल किंवा अजून काही असेल, ज्याने त्याने आपापला स्वार्थ साधलेला आहे। संजय दिनासारख्या बदमाश माणसाबद्दल तर बोलल तेवढे कमी आहे। पण हे सगळं जर एकूण जर बघितलं तर अजून एक गोष्ट की आम्ही विकासासाठी चाललोय, हे खरंच विकासासाठी चाललेले लोक असतील का? कारण जर हे विकासासाठी गेलेले लोक असतील तर मग आतापर्यंत म्हणजे याच्या आधी जेवढ्या लोकांनी त्यांच्याकडे प्रवेश केलेला आहे आणि आम्ही विकासासाठी जातो असं म्हणतायत किंवा जे आधीच त्यांच्याकडे आहेत त्यांनी असे काय दिवे लावलेले आहेत बरं? संभाजीनगरचा जर विचार केला तर संभाजीनगरचं पालकमंत्रीपद ज्या शिरसाटकडे आहे त्या शिरसाटने संभाजीनगर मधले साधे पथदिवे तरी नीट केलेले आहेत का? किंवा त्यांच्याकडे जे असणारं खातं आहे समाज कल्याणचं, त्या खात्याअंतर्गत असणाऱ्या वसतिगृहांना तरी नीटचं काही काम केलेलं आहे का? त्या खात्याअंतर्गत येणारा सारथी, भारती, महाज्योतीचा तरी निधी त्या पोरांना त्यांच्या स्कॉलरशिप आणि फेलोशिप दिलेले आहेत का? तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर नाही असं येतं आणि मग सरतेशेवटी आपल्या असं लक्षात येतं की ही माणसं ही निधीसाठी अजिबातच गेलेली नाहीत, तर ही सगळी माणसं ही फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेली माणसं आहेत, जी माणसं सत्तेशिवाय राहूच शकत नाहीत। सत्तेशिवाय ज्यांची हाच तुमचा मुद्दा घेऊन मला राजू वाघमारेंकडे जायचंय। राजूजी, सुषमा अंधारेंनी दिलेल्या पहिल्याच प्रश्नावरचं उत्तर तुम्ही ऐकलंय, काय आहे नेमकं